कोणा घरी, तर बाळकृष्ण नंदा घरी. घर अनेक होते पण भगवान तिथं नाही अवतीर्ण झाले. नंदाच्या घरीच अवतीर्ण झाले. का? कारण ते घर फार इतर घरापेक्षा आगळं वेगळं घर होतं. फार मूल्यवान घर होतं. ज्यांच्या पोटी हे भगवंताने जन्म धारण केला, अवतार धारण केला ते एक यशोदा माता आणि वडील म्हणजे नंद. जे आनंद देतात त्यांना नंद म्हटलेला आहे आणि जी यश देते तिला यशोदा माता म्हटलं. भगवान तिथं यश असतो, तिथं भगवान तिथं आनंद असतोच आणि सर्व आहे. तर गोकुळामध्ये नंदाच्या घरी भगवान अवतीर्ण झाले. बाळकृष्ण कोणा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. नंदाच्या घरी अवतीर्ण झाले. कोण? कृष्ण बाळकृष्ण. अर्थात देवाला जशी उपाधी लागली त्याप्रमाणे भगवंताला तसे तसे नाव प्राप्त झाले. बालपण असताना म्हणून भगवंताला म्हटलेलं आहे बाळकृष्ण, आणि राधेबरोबर असताना म्हणून भगवंताला म्हटलेलं आहे राधाकृष्ण. बरोबर आहे ना? आणि गायी चारताना भगवंताला म्हटलेलं आहे गोपाल कृष्ण. आणि भगवद्गीतेमध्ये जी गीता आहे 18 अध्यायाची, त्या गीतेमध्ये भगवंताला म्हटलेलं आहे भगवान कृष्ण. बालकृष्ण, राधाकृष्ण, गोपाल कृष्ण, भगवान कृष्ण. राधाकृष्ण, राधा ही भगवंताची शक्ती होती. भगवान वेगळे राधा वेगळी असं नव्हतं, एकच. आपल्या इकडे एवढा मानपान नाही, पण तिकडं फार मोठा मानपान. अगोदर राधा, नंतर कृष्ण नाव घेतात. अगोदर राधेचं नाव, नंतर कृष्णाचं. श्याम राधे कोई न कहता, कहते राधे श्याम. जन्म जन्म के भाग जगा दे एक